झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवरून पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भारतामध्ये क्रिकेट सामने होणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे। तसंच शिवसेनेच्या इशाऱ्यानं काही फरक पडत नाही असा टोलाही त्यांनी हाणलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सामने उधळून लावण्याचा इशारा दिलाय। भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरू झालाय। सरकारनं पाकिस्तानच्या भारत दौऱ्याला ग्रीन सिग्नल दिलाय। एवढंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी झालं गेलं विसरू आणि पाकिस्तानची क्रिकेट खेळू असं वक्तव्य केलं। यावर शिवसेना प्रमुख चिडले नाही तर नवलच। त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। शिंदे साहेब, थोडी जरी तुमच्यात लाजलज्जा शिल्लक असेल तर हे निर्लज्ज वक्तव्य मागे घ्या, नाहीतर जिथे जिथे हे पाकिस्तानचे क्रिकेट सामने होणार आहेत तिथले कडवट हिंदू, स्वाभिमानी, देशाभिमानी जनता हे सामने होऊ देणार नाही असा इशारा दिलाय। मग शिंदेंनीही बाळासाहेबांना प्रतिआव्हान देत शिवसेनेच्या धमकीनं कोणताही फरक पडणार नसल्याचं सांगत सामने होणारच असा निर्धार केलाय। बाल ठाकरे जी हो या चाहे और भी कोई हो, लेकिन ये थ्रेट को हम कोई उनसे नहीं सुनते हैं। वो सब पूरा बंदोबस्त हम करेंगे। मैंने पहले भी कहा है, खेल और सांस्कृतिक कार्यक्रम इसके बारे में एक्सचेंजेस में हमारा व्यू टोटली अलग होना चाहिए। आता देशामधल्या भारत पाक क्रिकेट सामन्यांवरून शिवसेना आणि केंद्र सरकारमध्ये चांगलीच झोंपली आहे। शिंदे यांनी थेट योग्य बंदोबस्ताचीच भाषा वापरल्यानं त्याला आता शिवसेना कशा पद्धतीनं उत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मात्र यामुळे क्रिकेटवरून पुन्हा राजकारण सुरू झालंय एवढं नक्की। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।